नेटकऱ्यांकडून प्रत्येक वेळी मराठी नेतेच टार्गेट का होतात? मराठी संस्कृतीवर ज्ञान पाजळणाऱ्या श्वेता तिवारीला नेटकऱ्यांकडून खरमरीत सवाल केलाय. उत्तर भारतीय महाराष्ट्रात येतात, इथलंच खातात, इथंच कमवतात, इथंच फेमस होतात, इथल्याच संस्कृतीवर शिंतोडे उडवतात आणि वरून मराठी नेत्यांना टार्गेट करतात. यावरून श्वेता तिवारीची फजिती सुरू झाली आहे. नेटकऱ्यांकडून जबरदस्त ट्रोलिंग होत आहे. श्वेता तिवारीच्या आगाऊपणामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय. एक फ्लॉप हिरोईन आता मराठी माणसांना संस्कृती शिकवणार का, असा खरमरीत सवाल आता नेटकरी श्वेताला विचारू लागलेत. त्यामुळे आधी आगाऊपणे थेट राज ठाकरेंपर्यंत पोस्ट करणाऱ्या श्वेताची आता पंचायत झाली आहे. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी. अभिनेत्री श्वेता तिवारी हिनं केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे महाराष्ट्रात सध्या मोठा संताप व्यक्त केला जातोय. कोणत्याही संवेदनशील विषयाची पार्श्वभूमी न तपासता किंवा त्यामागील मूळ कारणांचा शोध न घेता थेट महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याला आणि पर्यायाने संपूर्ण मराठी संस्कृतीलाच टार्गेट करण्याच्या तिच्या या आगाऊपणामुळे नेटकऱ्यांनी तिला जोरदार धारेवर धरलंय. या वादाची सुरुवात श्वेता तिवारीला सोशल मीडियावर आलेल्या काही आक्षेपार्ह कमेंट्स वरून झाली. डिजिटल माध्यमांवर महिलांना ट्रोल करणं किंवा त्यांच्याबद्दल अपशब्दांचा वापर करणं ही नक्कीच निंदनीय बाब आहे आणि या विरोधात कायदेशीर कायदे आणि यंत्रणा देशात कार्यरत आहे. मात्र श्वेता तिवारीनं या वैयक्तिक ट्रोलिंगचा बदला घेण्यासाठी संपूर्ण मराठी अस्मितेला आणि थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच टार्गेट केलंय. तिच्या प्रोफाईलवर कमेंट करणाऱ्या काही युजर्सच्या बायोमध्ये मराठी किंवा मनसे समर्थक असं लिहिलेलं पाहून तिनं कोणताही विचार न करता थेट राज ठाकरेंना टॅग केलंय. जर असे लोक तुमचे समर्थक असतील तर त्यांचे हे वर्तन तुम्हाला मान्य आहे का, असा आक्रमक सवाल तिने उपस्थित केलाय. श्वेता एवढ्यावरच थांबली नाहीये, तर तिनं पुढे जाऊन मराठी संस्कृती ही महिलांचा आदर करणारी संस्कृती आहे असं मी मानत होते, पण आता मराठी माणूस असण्याचा हाच अर्थ उरला आहे का, असं म्हणत थेट मराठी माणसाच्या संस्कारावर आणि संस्कृतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तिच्या याच विधानामुळे महाराष्ट्रातील तमाम नेटकरी आणि मराठी जनता कमालीची संतप्त झाली आहे. सोशल मीडियावरील युजर्सनी विचारलंय की जर एखाद्या अज्ञात व्यक्तीनं इंटरनेटवर चुकीची कमेंट केली तर त्यासाठी थेट राज ठाकरे किंवा संपूर्ण मराठी समाज कसा काय जबाबदार असू शकतो. आजच्या डिजिटल युगात कोणीही कोणत्याही नावानं कोणत्याही राजकीय नेत्याचा फोटो लावून फेक किंवा बनावट अकाउंट तयार करू शकतं. अशा अकाउंटची सत्यता न तपासता केवळ स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी किंवा पीडित दाखवण्यासाठी थेट एका मोठ्या राजकीय नेत्याला आणि त्या राज्याच्या संस्कृतीला गोवणं हा श्वेता तिवारीचा निव्वळ आगाऊपणा आणि प्रसिद्धीचा स्टंट असल्याचा घणाघात नेटकऱ्यांनी केलाय. या प्रकरणावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा बाहेरून येणारे कलाकार आणि त्यांची इथल्या मातीबद्दलची कृतज्ञता हा विषय ऐरणीवर आलाय. नेटकऱ्यांनी श्वेताला तिच्या भूतकाळातील फ्लॉप कारकिर्दीची आठवण करून तिला फ्लॉप हिरोईन म्हणून हिणवलाय. मुंबई आणि महाराष्ट्रानं आजपर्यंत अनेक राज्यातील कलाकारांना डोक्यावर घेतलंय, त्यांना रोजगार दिलाय, अफाट प्रेम दिलाय आणि स्टार देखील बनवलंय. श्वेता तिवारीचं बालपण आणि तिची संपूर्ण कारकीर्द ही याच महाराष्ट्रात घडली आहे. इथलंच खाऊन इथल्याच प्रेक्षकांच्या बळावर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यानंतर आता हीच अभिनेत्री मराठी माणसांना आणि संस्कृतीला ज्ञान पाजळणार का, असा जळजळीत सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय. नेटकऱ्यांच्या या जबरदस्त ट्रोलिंगमुळे आणि प्रतिहल्ल्यामुळे श्वेता तिवारीची सध्या मोठी पंचायत झाली आहे. थेट राज ठाकरेंपर्यंत पोस्ट करून स्वतःला शहाणी समजणाऱ्या श्वेताला आता मराठी म्हण काय असतं आणि संस्कृतीवर शिंतोडे उडवल्यास त्याचे काय परिणाम होतात याची जाणीव झाली आहे. सोशल मीडियावर युजर्सनी म्हटलंय की जर तिला खरोखरच ट्रोलिंगचा त्रास होत होता तर तिने सायबर पोलिसात तक्रार करायला हवी होती, जी एक सुजाण नागरिकाची भूमिका असते. मात्र तसं न करता थेट मराठी नेत्यांना आणि संस्कृतीला टार्गेट करण्याच्या नादात श्वेता स्वतःच एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या प्रकरणावरून आता सोशल मीडियावर बॉयकॉटच्या मोहिमा देखील सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात असून श्वेता तिवारीच्या या बेजबाबदार वक्तव्यामुळे तिच्या अडचणीत आगामी काळात आणखी वाढ होण्याची चिन्ह दिसतात. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.